हॅलो मित्रांनो, नवीन वर्षाची धामधूम आटोपली असेल आणि आता आपण एका नवीन प्रवासाला सुरुवात करण्यासाठी आतुर आहोत, नाही का? 2024 ला आपण स्वतःची अजून चांगली आवृत्ती बनवणार, अधिक यशस्वी होणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मस्त मजा करणार आहोत. जुना वर्ष गेला, नवीन आला आणि आपल्यातल्या सगळ्यांना एकच इच्छा आहे की आयुष्यात काहीतरी चांगलं करून दाखवावं, जास्त यश मिळवावं, जास्त आनंद मिळवावा आणि स्वतःला चांगलं बनवावं. पण कधी कधी नवीन सुरुवात कुठून करायची, कशी करायची, प्रत्यक्षात कशी आणायची याचा गोंधळ होतोच. बघा, या नवीन वर्षात आपल्या सर्वांना मोठमोठी ध्येय आहेतच. कोणाला जिमला जायचंय, कोणाला इंग्रजी शिकायचंय, कोणाला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे. पण कधी कधी या ध्येयामुळेच आपला थोडा टेन्शन येतो की नाही. नवीन वर्षाची सुरुवात ही नेहमीच नवीन संकल्पांची, नवीन स्वप्नांची आणि नवीन आशा आकांक्षांची सुरुवात असते. या वर्षी तुम्ही एक उत्तम आवृत्ती बनण्याचा संकल्प केला असेल तर मी तुमच्या सोबत आहे. तर मग आज आपण या टेन्शनला दूर करून या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही टिप्स देणार आहे जे तुम्हाला तुमचा नवीन मी बनवण्यासाठी मदत करतील. थोड्या फन आणि चिल चॅटसह मी अमोल रावजादे तुम्हा सर्वांचं या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो. या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून आपला सेल्फ ग्रोथचा प्रवास न चुकता सोबत होईल. चला मग सुरुवात करूया. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 10 भारी टिप्स देणार आहे जे तुम्हाला हे वर्ष तुमचं सर्वोत्तम वर्ष बनवण्यासाठी मदत करते. टिप नंबर 1, ध्येय ठरवा पण छोटी छोटी. आपल्याला उंच उंच इमारत बांधायची असेल तर आधी पायाच मजबूत करायला हवा ना. तसंच नवीन वर्षाला तुम्ही काय साध्य करू इच्छिता ते आधीच स्पष्ट करा. ते लहान असावं, स्पष्ट असावं आणि तुमच्या आवडीचं असावं. असं ध्येय निश्चित करा, कारण हे ध्येयच तुमचं प्रेरणास्थान आहे. म्हणून थोडी मेहनत घ्या आणि तुमच्या स्वप्नांचं घर बांधायला लागा. मी यंदा जिंकेन अशी ध्येय ठरवायची नाही. छोटी, स्पष्ट आणि साध्य करण्यायोग्य ध्येय ठरवा. जसे की मी दररोज 30 मिनिटं वाचन करेन किंवा मी आठवड्यातून 4 वेळा व्यायाम करेन. यामुळे यश ध्येय साध्य करण्यास सोपं होईल. ध्येय ठरवा पण थोडं रिलॅक्स. धडधड ध्येय ठरवण्याऐवजी तुमच्या आवडीनुसार छोटे छोटे ध्येय ठरवा. जिमला जाणे आवडत नसेल तर चालायला जा, ट्रेकला जा, योगा करा. इंग्रजी शिकणे अवघड वाटत असेल तर आपल्याला येणाऱ्या भाषेत म्हणजे मराठीत कविता लिहा. मस्त मज्जा करा. ध्येय साध्य करण्याच खरं साध्य कारण होय. स्वप्न बघणं सोपं आहे पण त्यांना ध्येय बनवणं गरजेचं आहे. या वर्षात काय करायचंय हे ठरवून टाका. मग ती गोष्ट कितीही छोटी असली तरी ती लिहून ठेवा. स्वप्नांना शब्दांचं रूप द्या. हे ध्येय नोंदवून ठेवा. ते तुमच्या डोळ्यासमोर ठेवा. यामुळे तुमची दिशा स्पष्ट होईल आणि तुमची प्रेरणा कायम राहील. मग बघा त्यांना कसं पंख फुटतात. टिप नंबर 2, चांगल्या सवयी लावून घ्या. जीवन ही धावपळ नाही मित्रांनो. मध्येच थांबून थोडा श्वास घेणे गरजेचं. नवीन वर्षात तुमच्या दिवसातून वेळ काढून तुमच्या आवडीनुसार आराम करा. वाचन करा, ट्रेकिंग करा, चित्रकला करा किंवा संगीत ऐका. काहीही करा पण मस्त मज्जा करा, रिलॅक्स करा आणि याच वेळी जुन्या नकारात्मक सवयी सोडून द्या आणि नवीन चांगल्या सवयींचं स्वागत करा. जसे की फास्ट फूड सोडून हेल्दी डाएट करणे किंवा रात्री उशिरापर्यंत जागण्याऐवजी सकाळी उठून पळायला जाणे. हे छोटे छोटे बदल पुढे मोठे फायदे देतील. सवयी बदला पण थोडं फन करून. हेल्दी खाणे आवडत नसेल तर फळांची स्मूथी बनवा. व्यायाम आवडत नसेल तर झुंबा करून टाका. सवयी बदला पण तुमच्या आवडीनुसार आणि थोडी मस्ती करून. चांगल्या सवयी म्हणजे आयुष्याचा पाया. रोज थोडा व्यायाम, हेल्दी खाणं, पुस्तक वाचणं, थोडा वेळ स्वतःसाठी काढणं, ह्या सवयी लावून घ्या आणि बघा कसं आयुष्य बदलतंय. निरोगी आहार म्हणजे शरीराला ऊर्जा आणि पोषण देण्यासाठी. नियमित व्यायाम शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी. पुरेशी झोप मन आणि शरीराला शांती आणि नवचैतन्य देण्यासाठी. मेडिटेशन मन शांत करण्यासाठी, एकाग्रता वाढवण्यासाठी. वाचन ज्ञान, अनुभव आणि दृष्टिकोन विस्तृत करण्यासाठी. या सवयी तुमच्या आयुष्याचा पाया मजबूत करतील आणि तुम्हाला यशाच्या उंच शिखरावर घेऊन जातील. टिप नंबर 3, टाइम हाच पैसा. वेळ ही किमती गोष्ट आहे मित्रांनो. नवीन वर्षात तुमचा दिवस कसा आखायचा ते आधीच ठरवा. महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्यक्रम द्या आणि वेळ वाया घालू नका. एक लिस्ट बनवून चेक करत चला. असा टाइम मॅनेजमेंट केल्याने तुमच्याकडे तुमच्या आवडी निवडीसाठी वेळ राहील. तुमच्या दिवसभराच्या कामकाजाची यादी बनवा आणि एक एक काम आठवून घ्या. पण वेळेचं गुलामही बनू नका. मित्रांसोबत गप्पा मारणं, ट्रिपला जाणं, मस्ती करणं यासाठी वेळ द्या. वेळेचं नियोजन करा पण थोडं ब्रेक घ्या. वेळेचं नियोजन करणं महत्वाचं आहे पण तुमच्यासाठी वेळही काढा. मित्रांसोबत गप्पा मारा, चित्रपट बघा, तुमच्या आवडीनुसार काहीही करून स्वतःला रिफ्रेश करण्याचा प्रयत्न करत राहा. वेळ सगळ्यांना 24 तास मिळतो पण त्याचा वापर करणारे काहीच. वेळेचं नियोजन शिकून घ्या आणि बघा कसं सगळ्या गोष्टीसाठी वेळ मिळतोय. तुमच्या दिवसाचे, आठवड्याचे आणि महिन्याचे नियोजन करा. प्राधान्यक्रम ठरवा आणि महत्वाच्या कामांना प्रथम स्थान द्या. टिप नंबर 4, आपलं मेंटल हेल्थ म्हणजे मानसिक आरोग्य सुधारा. झोप पुरेपूर घ्या, योगा करा, तुमच्या भावनाबद्दल बोलून घ्या, तुमच्या मनाला शांतता द्या म्हणजे आयुष्य हलव्यासारखं गोड गोड वाटेल. मेडिटेशन करा, हास्यासन करा, मित्रांसोबत गप्पा मारून मन हलकं करून घ्या. हसणं हेही मानसिक आरोग्याचा महत्वाचा भाग आहे. टिप नंबर 5, स्वतःवर प्रेम करा यार. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे काय? म्हणजे स्वतःला जसं आहोत तसं स्वीकारणं. स्वतःच्या चुका आणि उणिवांसकट स्वतःला थोडं लाड करणं, स्वतःसाठी वेळ काढणं आणि स्वतःला सांगणं की तुम्ही खूप भारी आहात. आपण स्वतःवर
स्वतःवर प्रेम करूनच जगावर छाप टाकू शकतो. तुमच्या कमतरतांना स्वीकार, स्वतःच्या गुणांची प्रशंसा करा, स्वतःवर विश्वास ठेवा, म्हणजे जगावर तुमची छाप पडेल. स्वप्रेम पण थोड्या आत्मविश्वासासह करायला पाहिजे. कसं? तुमच्या कमतरतांना स्वीकारा, पण तुमच्या गुणांची प्रशंसा करायलाही विसरू नका. स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमच्या मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांना बाहेर काढून टाका. स्वतःवर प्रेम करणे हे उत्तम व्यक्तिमत्व घडवण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. स्वतःचे कौतुक करा, स्वतःला प्रोत्साहन द्या आणि स्वतःची काळजी घ्या. तुमच्यातल्या कमतरता स्वीकारा आणि त्यांचा स्वीकार करा. नंबर 6, निगेटिव्हिटीला बाय बाय. निगेटिव्ह लोक, निगेटिव्ह विचार, निगेटिव्ह बातम्या या सगळ्यांना लांब ठेवा. आयुष्यात पॉझिटिव्हिटी भरा आणि बघा कसं सगळं चेंज होते. हेल्दी खा राव. नंबर 7, तुझं शरीर म्हणजे तुझं मंदिर, त्याला चांगल्या गोष्टी खाऊ घाला. हेल्दी खाणं म्हणजे कंटाळा नाही, मस्तपैकी रेसिपीज ट्राय करा, नवीन पदार्थ शिजवा आणि हेल्दी खाणं एन्जॉय करा. नंबर 8, व्यायाम करणं. व्यायाम म्हणजे फक्त जिम मध्ये जाऊन घाम गाळणं नाही. तुम्हाला आवडणारी कोणतीही ऍक्टिव्हिटी करा, डान्स करा, मस्तपैकी गाणी लावून घरातच उड्या मारा, मित्रांसोबत क्रिकेट खेळा, बॅडमिंटन खेळा, काही करा, पण शरीराला हलवत राहा. नंबर 9, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा. आनंद म्हणजे फक्त मोठमोठ्या गोष्टीमध्येच असतो असं नाही. आपल्याला आजूबाजूला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये भरपूर आनंद लपलेला असतो. सकाळचा गरमागरम चहा, पावसात भिजणं, मित्रांसोबत गप्पा मारणं, एखादं छानसं गाणं ऐकणं, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधायला शिका. नंबर 10, स्वतःला माफ करायला शिका. आपल्या सगळ्यांच्या चुका होतात, पण त्या चुकांवर रडत बसण्यापेक्षा, स्वतःला मी असाच आहे असं म्हणत बसण्यापेक्षा त्यातून शिकायचं आणि पुढे जायचं. नाही काही शिकायला मिळालं तरी पुढे जात राहणं खूप गरजेचं आहे. स्वतःला क्षमा करायला शिका आणि भूतकाळ सोडून पडण्याचा सतत प्रयत्न करा. त्यांच्यामध्ये राहून आपण कोणतीच गोष्ट साध्य करू शकत नाही. त्या फक्त आठवणी असतात. त्यामुळे या नवीन वर्षात नवीन सुरुवात करायला तयार राहा. सोबत कृतज्ञता व्यक्त करणं हेही चुकू नका. आयुष्यातल्या चांगल्या गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करायला शिका. रोज झोपण्याआधी 1 मिनिट घ्या आणि विचार करा की आजच्या दिवसातल्या कोणत्या गोष्टीबद्दल मी कृतज्ञ आहे. आयुष्यात सकारात्मकता आणण्याचा हा एक जबरदस्त उपाय आहे. छोट्या छोट्या मदतीला थँक्यू म्हणायची सवय लावून घ्या. मग ते लहान असो किंवा मोठी व्यक्ती असो, पुढच्याला ग्रेटफुल वाटण्यासाठी याहून चांगली टेक्निक नाही. तर मग मित्रांनो, हे होते तुमचं 2024 बेस्ट व्हर्जन बनवण्यासाठी 10 बारे टिप्स. त्या टिप्स लक्षात ठेवा आणि आजपासूनच तुमचा प्रवास सुरू करा. लक्षात घ्या, बदल एका दिवसात होत नाही, पण छोट्या छोट्या पावलांनी तुम्ही नक्की तुमचं मोठं ध्येय गाठू शकता. मी तुमच्या सोबत आहे या प्रवासात. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा आणि नवीन वर्षाचा धमाल एन्जॉय करा. बाय बाय. तुमचे नवीन वर्षातले ध्येय काय आहे कमेंट बॉक्स मध्ये शेअर करा. आणि हे फक्त सुरुवात आहे. पुढच्या भागात आणखी मस्त टिप्स पाहायला विसरू नका. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आपण सगळे मिळून या 2024 ला एकत्रितपणे धमाकेदार बनूयात. थँक्यू सो मच.